कोरोनाचा काळ येऊन गेला. या कोरोनाच्या काळामध्ये अस्पृश्यता काय असते, अनटचेबिलिटी, एकमेकाला हात लावताना लोक घाबरायचे. ही आताची परिस्थिती 2-3 वर्ष सहन करू शकले नाही लोक. ही परिस्थिती आम्ही पिढ्यानपिढ्या सहन करतो आहे. पहिली कोरोनाची लस आली तरी कोरोना आला, दुसरी कोरोनाची लस आली तरी कोरोना आला, मग बूस्टर डोस आला तरी काही कोरोना गेला नाही. पण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी 14 एप्रिलला एकच लस या जगात जन्माला आली. त्या लसीचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला सांगितलं, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे. जे